उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यातच संजय राऊतांचं असं एक विधान ज्यामुळे मविया तुटण्याची शक्यता आहे। काय आहे ते विधान? त्यामुळे खरंच मवियाचा प्रयोग संपणार का? उद्धव ठाकरे मवियातून बाहेर पडणार का? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का? चला सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात। पुढच्या काही दिवसांमध्ये मविया तुटण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे मवियातून बाहेर पडणार असं बोललं जात आहे। हे समजून घ्यायला थोडं मागे जावं लागेल। मविया स्थापन झाल्यापासून मवियामध्ये समन्वय दिसत होता। लोकसभा निवडणुकीत तो समन्वय दिसला, मवियाला यश मिळालं आणि मवियामध्ये अहंकार दिसू लागला। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून मवियातील समन्वय हा कमी होताना दिसत होता। मवियामध्ये पहिली ठिणगी पडली ती विधानसभा निवडणुकाला जागा वाटपाच्या वेळेस। जागा वाटपाच्या वेळेस काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये एकमत होत नव्हतं, त्यामुळं दोघांमध्ये जागा वाटपाला उशीर झाला। दोघेही अधिकच्या जागा लढवायला मिळाव्यात यासाठी अडून बसले आणि जागा वाटप उशिरा झालं। दुसरी आणि सर्वात मोठी ठिणगी ती प्रचाराच्या वेळेस महायुतीनं प्रचाराआधी लाडकी बहीण योजना आणली आणि त्या योजनेचा प्रचार जोरदार सुरू केला होता। लाडकी बहीण योजना कशी राज्यासाठी घातक आहे हे मवियातील सर्वच नेते जोरदार प्रचारामध्ये सांगत होते। ठाकरे गट तर लाडकी बहीण योजना राज्याला कशी मागे घेऊन जाईल, राज्याची अर्थव्यवस्था कशी खिळखिळी होईल हे पटवून देत होते। पण त्याच वेळेस काँग्रेसनं लाडकी बहीण योजनेवर टीका थांबवत आपणही लाडक्या बहिणींना जास्तीचा हप्ता देणार असा प्रचार सुरू केला। हे उद्धव ठाकरेंना मान्य नव्हतं। ठाकरेंचा या योजनेला विरोध होता, पण काँग्रेसच्या दबावामुळे ठाकरेंनाही प्रचारामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता देणार, त्यांच्या खात्यात पैसे देणार अशी घोषणा केली आणि मवियामध्ये ही ठिणगी पडली। कारण महायुती विरोधामध्ये जोरदार प्रचार सुरू होता। तोच मुद्दा काँग्रेसनं ठाकरेंकडून काढून घेतला। त्यानंतर महायुतीनं आमची संपूर्ण योजना ही मविया कॉपी करते असा जोरदार प्रचार सुरू केला। मग आता स्वतःही योजना का सुरू ठेवणार असं बोलून मवियाच्या प्रचारातील हवा काढून टाकली। त्यानंतर निकाल जो समोर आला तो सगळ्यांना माहिती आहे। मुळात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात कमालीचा फरक आहे। बेसिकमध्येच हा फरक आहे। ठाकरे हिंदुत्ववादी आहेत तर काँग्रेस हिंदुत्वाच्या विरोधात। त्यामुळे सावरकर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दोघांचीही गोची होती आहे। आता लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यात। तोंडावर आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका। त्यात प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची आहे। त्यासाठी ठाकरे जंग पछाडतील। त्यातच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा टाळी दिली आहे आणि उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यामुळे या दोघांची युती होण्याची शक्यता अधिक आहे। हे दोघे एकत्र आले तर मवियाचं काय होणार हा प्रश्न आहे। मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मवियाचा प्रचार केलाय, त्यामुळे मवियाला राज ठाकरेंचा काही प्रॉब्लेम